विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 10वीच्या राज्यशास्त्राचा जो काही तिसरा चॅप्टर आहे म्हणजे राजकीय पक्ष हा बघणार आहोत। याच्या अगोदरचे जे काही चॅप्टर्स आहेत, जे काही दोन आपण बघितले, त्याच्यामध्ये संविधानाची वाटचाल असेल किंवा निवडणूक प्रक्रिया असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यामध्ये बघितलेल्या आहेत। तर आजच्या लेक्चरमध्ये आपण राजकीय पक्ष म्हणजेच काय की निवडणूक जे काय जो कोणी लढवतो तो कोणत्या तरी पक्षाकडून लढवत असतो, तर हे राजकीय पक्ष काय आहेत, परत नंतर त्यांची विचारसरणी काय असते, हे कोणत्या आधारावर म्हणजे स्वतःची निवडणूक लढवत असतात, ओके, या सर्व गोष्टी आपल्याला या चॅप्टरमध्ये बघायच्या आहेत। तर मागचे जे काही लेक्चर तुम्ही बघितले नसतील तर लेक्चर एकदा बघून घ्या। ओके, चला तर मग सुरुवात करूयात। मागील पाठात आपण संविधानाची वाटचाल आणि निवडणूक प्रक्रियेचे स्वरूप समजावून घेतले। आता त्यामध्ये सामान्य जनता, लोकशाही, प्रतिनिधित्व आणि निवडणुका या सर्वांना जोडणारा सर्वांत महत्त्वाचा दुवा म्हणजे राजकीय पक्ष असतो। आपण राजकारणाविषयी जे ऐकतो अथवा वाचतो ते बरेचसे पक्षांशी संबंधित असते। म्हणजेच काय की नॉर्मली की जे काय आपण न्यूज वगैरे बघतो हे करतो तर ते बऱ्याचशा जे काही न्यूज असतात त्या पक्षासंबंधित असतात। कारण की एखादा पक्ष सत्तेमध्ये असेल तर दुसरा पक्ष विरोधी पक्ष म्हणजे काय विरोधामध्ये असतो, म्हणजे सत्तेमध्ये नसतो। त्यावेळेस ते पक्षाची चुका काढण्याच्या किंवा नॉर्मली ते चांगलं काम करण्याच्या ओके ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे काय त्यांना सुचवत असतात, ओके नाही। परत नंतर राजकीय पक्षाचे अस्तित्व बघा, जे काय राजकीय पक्ष आहेत, राजकीय पक्षांचे अस्तित्व सर्व लोकशाही व्यवस्थांमध्ये असते। किंबहुना लोकशाहीमुळे राजकीय पक्ष सत्तेसाठी स्पर्धा करतात। जे काय म्हणजे काय लोकशाहीमुळेच राजकीय पक्ष काय करतात, सत्तेसाठी स्पर्धा करतात। कारण की लोकशाही आहे म्हणूनच ते निवडणुका लढवू शकतात। जर राजेशाही असली असती ते निवडणुका लढवू शकले नसते। म्हणून त्या ठिकाणी लोकशाहीमुळेच हे जे काही राजकीय पक्ष असतात सत्तेसाठी संघर्ष करतात। प्रस्तुत पाठात आपण भारतातल्या राजकीय पक्ष पद्धतीची ओळख करून आपण याच्यामध्ये घेणार आहोत। ओके, मग बघा, आता तुमच्या शाळेत आणि परिसरात तुम्ही अनेक गट, संस्था अथवा संघटना कोणत्या तरी कामाचा पाठपुरावा करताना पाहिल्या असतील। बघा, सार्वजनिक प्रश्न सोडवण्यासाठी एखादी संघटना ही पुढाकार घेते। जे काही सार्वजनिक प्रश्न असतात त्यामध्ये शिक्षणाचा असेल किंवा नॉर्मली त्या ठिकाणी पाण्याचा असेल, ओके, किंवा रस्त्याचा असेल, या सगळ्या गोष्टी विविध चळवळींच्या आंदोलनांविषयीही तुम्ही वाचता। याचा अर्थ असा की समाजात ज्या प्रकारे गट, संस्था, चळवळी सक्रिय असतात त्याच प्रकारे राजकीय पक्षही निवडणुका लढवण्यात पुढाकार घेताना आपल्याला काही ठिकाणी दिसतात। म्हणजेच काय की या फॉर्ममध्ये परत नंतर समाजातील अन्य संस्था बघा, समाजातील अन्य संस्था, संघटना आणि राजकीय पक्ष यांच्यात फरक आहे। म्हणजेच काय की नॉर्मली जे काही म्हणजे काय की समाजातील जे काही अन्य संस्था आहेत, संघटना आहेत किंवा राजकीय पक्ष यांच्यामध्ये काय आहेत, फरक आहेत। म्हणजेच काय की नॉर्मली जर आता ज्या काही संस्था असतील, एखादी संस्था पर्टिक्युलर त्याच म्हणजे काय की विषयावर काम करत असते, किंवा नॉर्मली काही संस्था आहेत फक्त शिक्षणावर काम करतात, काही संस्था आहेत फक्त शेतकऱ्यांसाठी काम करतात, ओके नाही। म्हणजे काय या फॉर्ममध्ये काही संघटना ज्या असतात त्या पर्टिक्युलर विषयाला धरूनच काम करतात, पण राजकीय पक्ष हे म्हणजे काय की सर्व विषयाला धरून काम करतात आणि त्या ठिकाणी निवडणुका लढवण्याचं काम करतात। परंतु त्यांची उद्दिष्टे व कार्यपद्धती मात्र वेगळी असते। म्हणजे काय प्रत्येक पक्षाची असेल, संस्थांची असेल किंवा संघटनाची असेल, त्यांची जी काही उद्दिष्टे आहेत म्हणजे काय की एखाद्याची उद्दिष्टे वेगवेगळी असू शकतात, तर त्यांची कार्यपद्धती कशी असते, वेगवेगळी असते। परत नंतर या पार्श्वभूमीवर आपल्याला असे म्हणता येईल की राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जे लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात तेव्हा त्या संघटनांना राजकीय पक्ष म्हटले जाते। म्हणजेच काय की ज्यावेळेस बघा राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी म्हणजेच काय की आपलं सरकार स्थापन करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात, म्हणजेच काय की जे काही लोक आहेत म्हणजे काय एकत्र येऊन जर हे निवडणूक प्रक्रियेमध्ये किंवा निवडणूक पद्धतीमध्ये भाग घेत असतील किंवा सहभागी होतात, तेव्हा त्या संघटनांना काय म्हणतो आपण, राजकीय पक्ष म्हटलं जातं। ओके, या फॉर्ममध्ये राजकीय पक्ष म्हणजे निवडणूक लढवून ती जिंकण्यासाठी व त्यानंतर सत्ता मिळवून आपल्या पक्षाचे शासन स्थापन करणाऱ्या लोकांचा गट होय। म्हणजेच काय की नॉर्मली या ठिकाणी जे काय बघा राजकीय पक्ष कशाला म्हणतो त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा की राजकीय पक्ष म्हणजे निवडणूक लढवून ती जिंकण्यासाठी व त्यानंतर सत्ता मिळवून आपल्या पक्षाचे शासन स्थापन करणाऱ्या लोकांचा गट होय। याला आपण काय म्हणतो, राजकीय पक्ष असं म्हणतो। ओके, या फॉर्ममध्ये
परत नंतर नेक्स्ट बघा, राजकीय पक्षांची काही ठळक वैशिष्ट्य आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येतात. ओके, म्हणजेच काय की एखादा पक्ष कोणत्या वैशिष्ट्यांवरती चालतो हे सर्व थोडंसं आपण आता जाणून घेऊयात. मग त्याच्यामध्ये पहिला आहे सत्ता मिळवणे. बघा, राजकीय पक्षांचा हेतू केवळ राजकीय पक्षांचा हेतू केवळ निवडणुकांच्या माध्यमातून सत्ता मिळवणे हाच असतो. त्यामुळे सत्तेसाठी विविध राजकीय पक्ष परस्परांशी सतत स्पर्धा करत असतात. ओके, या फॉर्म मध्ये मग अशी स्पर्धा करण्यात अयोग्य काहीच नाही, परंतु स्पर्धेचे स्वरूप निकोप असावे. म्हणजेच काय की ते म्हणजे काय की जनहिताचे असावे. काय, कारण की नॉर्मली जे काही पक्ष सत्तेमध्ये येतात त्यांनी जनतेचा विचार करायला पाहिजे. ओके, या फॉर्म मध्ये म्हणून त्यांचा जो काय सत्ता संघर्ष आहे तो म्हणजेच काय की जनतेला असा निकोप असायला पाहिजे. ओके, या फॉर्म मध्ये. परत नंतर दुसरा आहे एखाद्या पक्षाची विचारसरणी कशी असते त्याच्यावरही तो पक्ष ठरत असतो. ओके, मग बघा त्यामध्ये विचारसरणीचा आधार बघा, प्रत्येक राजकीय पक्ष काही धोरणांचा विचारांचा पुरस्कार करणारा असतो. ओके, जसं की बीजेपीची विचारसरणी वेगळी आहे, काँग्रेसची विचारसरणी वेगळी आहे, शिवसेनेची विचारसरणी वेगळी आहे. ओके, या फॉर्म मध्ये प्रत्येक राजकीय पक्ष काही धोरणांचा विचारांचा पुरस्कार करणारा असतो. सार्वजनिक प्रश्नांबाबत पक्षांची एक विशिष्ट भूमिका असते. म्हणजेच काय की नॉर्मली जे काही सार्वजनिक प्रश्न असतात, ओके, म्हणजे काय की जे काही जनतेचे प्रश्न असतात किंवा लोकांचे प्रश्न असतात त्याच्याविषयी एक विशिष्ट भूमिका असते प्रत्येक प्रश्न म्हणजे काय पक्षाची. परत नंतर या सर्वांच्या समावेशनातून पक्षाची विचारसरणी तयार होते आणि ही विचारसरणी ज्यांना योग्य वाटते ते लोक त्या त्या पक्षाला पाठिंबा देतात किंवा त्या पक्षामध्ये ते प्रवेश करतात. ओके, या फॉर्म मध्ये पक्षाला लोकांचा जो पाठिंबा मिळतो त्याला त्या पक्षाचा जनाधार असे म्हटले जाते. म्हणजेच काय की नॉर्मली ज्याला ज्या पक्षाचे काही विचारसरणी पटली त्या पक्षाला ते वोट देतात किंवा नॉर्मली त्या ठिकाणी त्यांना पाठिंबा देतात त्यालाच आपण पक्षाचा जनाधार असं म्हणतो. ओके, या फॉर्म मध्ये आधुनिक काळात सर्व राजकीय पक्षांची विचारसरणी सारखीच दिसते. आता सारखीच कसे की प्रत्येक पक्ष म्हणतो की आम्ही म्हणजेच काय की भ्रष्टाचार कमी करू, रस्ते करू, दळणवळणाच्या सोयी करू, ओके, ह्या सगळ्या गोष्टी करू किंवा लोकांना सुखसुविधा देऊ, ह्या सगळ्या गोष्टी करू. म्हणून या ठिकाणी सध्या म्हणजे काय सर्वच राजकीय पक्षाची जी काही विचारसरणी आहे ती सारखी दिसते. त्यामुळे पक्षांमध्ये विचारसरणीवर आधारित फरक करणे अवघड झाले आहे. ओके, या फॉर्म मध्ये आता नेक्स्ट आहे पक्ष कार्यक्रम. बघा, विचारसरणी प्रत्यक्षात आणण्यासाठी राजकीय पक्ष त्यावर आधारित कार्यक्रम निश्चित करतात आणि सत्ता मिळाली की या कार्यक्रमांची अंमलबजावणी केली जाते. म्हणजेच काय की ज्यावेळेस निवडणुकीचा प्रचार होतो त्यावेळेस त्या ठिकाणी मोठमोठाले आश्वासनं दिली जातात आणि जी काय आश्वासनं दिली आहेत ते पूर्ण करण्याचा प्रयत्न सत्तेमध्ये आल्यानंतर ते करत असतात. ओके, सत्ता नाही मिळाली तरी कार्यक्रमांच्या आधारे लोकांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न राजकीय पक्ष करत असतात. ओके, म्हणजेच काय की जिथं म्हणजे काय की सपोज मध्ये काही स्वतःच म्हणजे काय एखाद्या पक्षाचं सरकार स्थापन झालं नाही तर त्या ठिकाणी म्हणजेच काय की जे काही जनतेचे प्रश्न आहेत ते सरकार पुढे मांडण्याचा, तेथे आंदोलन करण्याचा ते काम करत असतात. परत नंतर नेक्स्ट आहे सरकार स्थापन करणे. बघा, राजकीय पक्ष सरकार स्थापन करतात आणि देशाचा राज्यकारभार करतात. जसं की सध्या बीजेपीचं सरकार आहे आणि पूर्ण देशाचा राज्यकारभार ते करत आहेत. ओके, अर्थात हे कार्य निवडणुकीत बहुमत मिळणाऱ्या पक्षाचे असते. म्हणजेच काय की निवडणुकीमध्ये ज्या पक्षाला सर्वात जास्त बहुमत मिळालेला आहे तो पक्ष त्या ठिकाणी म्हणजे काय की स्वतःचा म्हणजेच काय की सरकार स्थापन करू शकतो. बघा, ज्या पक्षांना बहुमत मिळत नाही ते विरोधी पक्ष म्हणून कार्य करतात. म्हणजेच काय की त्या ठिकाणी म्हणजे काय विरोधी पक्ष म्हणून किंवा नॉर्मली संसदेमध्ये एक विरोधी पक्ष नेता म्हणून काय काम करतात. ओके, या फॉर्म मध्ये. परत नंतर नेक्स्ट आहे शासन व जनता यांच्यातील दुवा. मग बघा, राजकीय पक्ष शासन आणि जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात. कारण की नॉर्मली जे काही राजकीय पक्ष आहेत, ओके, म्हणजे काय की जनतेचे जे काही प्रश्न आहेत ते सरकार पुढे मांडण्याचा प्रयत्न करतात आणि जनतेच्या मागण्या आणि गाऱ्हाणी शासनांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य राजकीय पक्ष करतात. ओके, या फॉर्म मध्ये म्हणजेच काय की जनतेच्या ज्या काही मागण्या आहेत किंवा नॉर्मली त्यांची जी काही गाऱ्हाणी आहेत किंवा नॉर्मली ज्या काही त्यांच्या अडचणी आहेत ते सरकार पुढे मांडण्याचं काम हे राजकीय पक्ष करत असतात. तर शासन पक्षांमार्फत ओके आपल्या धोरण कार्यक्रमांना पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करते. म्हणजे काय शासन जे असते पक्षांमार्फत आपल्या धोरण कार्यक्रमांना पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करते. कारण की
प्रत्येक पक्षाची काहीतरी वेगळी धोरणं असतात, सत्तेमध्ये आल्यानंतर ते अंमलात आणण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांचा पाठिंबा म्हणून ओके या ठिकाणी पक्ष त्यांना मदत करतात ओके या फॉर्ममध्ये. परत नंतर नेक्स्ट बघा ओके, आता हे थोडंसं तुम्हाला दिलेलं ते तुम्ही नंतर वाचून घ्या ओके. आता खालची आहे भारतातील पक्ष पद्धतीचे बदलले स्वरूप. जे काय आता पक्ष पद्धती आहे ओके त्याचे बदलले स्वरूप आपण थोडंसं काय करूया त्या ठिकाणी समजावून घेऊयात. बघा पहिले स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेस हा एक प्रबळ पक्ष होता. म्हणजेच काय की ज्यावेळेस भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस भारतातील सर्वात मोठा पक्ष हा काँग्रेस पक्ष होता ओके. काही अपवाद वगळता केंद्र व राज्य पातळीवर या पक्षाला बहुमत होते. म्हणजेच काय की काही अपवाद वगळता काही राज्यांमध्ये सोडून ओके तर केंद्र आणि राज्यांमध्ये या पक्षाला बहुमत होते. भारतातील राजकारणावर या पक्षाची पकड होती. म्हणजेच काय की नॉर्मली ज्यावेळेस भारत देश स्वातंत्र्य झाला त्या काळात ओके म्हणजे काय काँग्रेस हा सगळ्यात मोठा पक्ष असल्यामुळे म्हणजे काय राज्य असेल किंवा केंद्र असेल या दोघांमध्येही या पक्षाची सत्ता होती किंवा पकड होती. म्हणून या काळातील पक्ष पद्धतीचे वर्णन एक प्रबळ पक्ष पद्धती असे केला जातो. म्हणजे काय जाते म्हणजे काय एक प्रबळ पक्ष पद्धती असे केले जाते या फॉर्म मध्ये. म्हणजेच काय की त्या काळामध्ये म्हणजे काय खाली जे काही ग्रामपंचायत पासून ते वर संसदेपर्यंत म्हणजेच काय की काँग्रेस म्हणजे काय हे सगळं प्रबळ पक्ष आपल्याला पाहायला भेटतो. परत नंतर नेक्स्ट आहे बघा एक प्रबळ, आता नेक्स्ट दुसरा पॉइंट आहे बघा एक प्रबळ पक्ष पद्धतीला 1977 मध्ये आव्हान दिले गेले आणि आव्हान काँग्रेस 70 पक्षांनी एकत्र येऊन दिले. म्हणजे काय की काँग्रेसच्या विरोधामध्ये ओके अनेक पक्ष एकत्र आले आणि एकत्र आल्यानंतर त्यांनी काँग्रेसला आव्हान दिले आणि 1989च्या लोकसभा निवडणुकानंतर राजकारणात एकाच पक्षाचे वर्चस्व असणे ही बाब संपुष्टात आली. म्हणजेच काय की 1989 नंतर कोणत्याही एका पक्षाची म्हणजे काय की सरकार त्या ठिकाणी स्थापन होत नव्हतं. त्यानंतरच्या काळात अनेक पक्षांनी एकत्र येऊन आघाडीचे शासन स्थापन करण्यास ओके सुरुवात केली. म्हणजेच काय की ज्यावेळेस अनेक पक्ष एकत्र येऊन ज्यावेळेस सरकार स्थापन करतात त्याला आपण आघाडीचे सरकार असं म्हणतो किंवा आघाडीचे शासन असं म्हणतो. आघाडी सरकार स्थापन करण्याचे प्रयोग भारतीय जनता पक्ष म्हणजेच काय की बीजेपी ओके परत नंतर काँग्रेस या दोन्ही पक्षांनी केले. आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते हा समज असलेल्या देशातील ओके पक्ष पद्धतीने ओके खोटा ठरवला आणि आघाडीचे शासन ही बाब आता भारताच्या राजकीय व्यवस्थेत स्थिरावली आहे. जसे की महाराष्ट्रामध्ये सध्या बीजेपी शिवसेना काँग्रेस एकाच ह्याच्यामध्ये सत्तेमध्ये आहेत हो की नाही. म्हणजेच काय की सर्व पक्ष एकत्र येऊन त्या ठिकाणी काय करतात आघाडीचं म्हणजे काय की सरकार स्थापन करतात ओके या फॉर्म मध्ये आलं लक्षात. परत नंतर नेक्स्ट बघा आता माहिती आहे का तुम्हाला एकाच राजकीय पक्षाच्या हाती सत्ता दीर्घकाळ असल्यास व अन्य कोणतेच पक्ष राजकारणात प्रभावी नसल्यास त्या बघा पक्ष पद्धतीला एक पक्ष पद्धती असे म्हटले जाते. म्हणजेच काय की सध्या म्हणजेच काय की पूर्ण भारतामध्ये ओके भारतीय जनता पार्टी म्हणजेच काय की यांचं काय आहे म्हणजे काय सत्ता आहे यालाच आपण काय म्हणतो एक पक्ष पद्धती असं म्हणतो. म्हणजेच काय की पूर्ण देशामध्ये जर एकच पक्ष सरकारमध्ये असेल आणि बाकीचे पक्ष जर म्हणजेच काय की राजकारणामध्ये म्हणजे काय ऍक्टिव्ह जर नसतील तर प्रभावी नसतील तर अशी जी काय सरकार पद्धती असते याला आपण एक पक्ष पद्धती असं म्हणतो. परत नंतर नेक्स्ट आहे राजकारणात दोन राजकीय पक्ष प्रभावी असतात. बघा राजकारणात दोन राजकीय पक्ष प्रभावी असतात आणि आलटून पालटून या दोन राजकीय पक्षांच्या हाती सत्ता जाते तेव्हा ती शासन पद्धती ओके द्विपक्ष पद्धती होय. म्हणजेच काय की त्याला काय म्हणतो आपण द्विपक्ष म्हणजे कधी या पक्षाची सत्ता तर कधी त्या पक्षाची सत्ता त्याला आपण द्विपक्ष पद्धती असं म्हणतो. आणि परत नंतर नेक्स्ट आहे अनेक राजकीय पक्ष सत्तेच्या स्पर्धेत असतात आणि सर्वांचा ओके कमी अधिक प्रमाणात राजकीय प्रभाव असतो अशी पद्धती बहुपक्ष पद्धती म्हणून ओळखली जाते ओके या फॉर्म मध्ये. म्हणजेच काय की सर्वच पक्ष किंवा नॉर्मली काही पक्ष त्यातले कशामध्ये असतात सत्तेमध्ये आपल्याला पाहायला भेटतात ओके या फॉर्म मध्ये. परत नंतर करून पहा म्हणताय बघा या ठिकाणी राजकीय पक्षांच्या प्रमुख 2 आघाड्या येथे दिल्या आहेत त्यांतील घटक पक्ष शोधा व त्यांची नावे लिहा. आता नॉर्मली राष्ट्रीय लोकशाही आघाडी त्याला आपण एनडीए असं म्हणतो आणि संयुक्त पुरोगामी आघाडी त्याला आपण यूपीए म्हणतो. हे नंतर तुम्ही शोधून एकदा काय करा इथे लिहा ओके या फॉर्म मध्ये. परत नंतर नेक्स्ट बघा आता हेही जाणून घ्या बघा
राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष कशाला म्हणतात? आता राष्ट्रीय पक्ष कशाला म्हणतात आणि प्रादेशिक पक्ष कशाला म्हणतात? बघा, आता कधी जर तुम्ही ऑब्झर्व जर केला असेल तर मनसे कधीही म्हणजेच काय की महाराष्ट्राच्या बाहेर निवडणूक लढवतो का? नाही लढवत. फक्त महाराष्ट्रापुरतं म्हणजे काय, महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्राच्या बाहेर कधीही म्हणजे काय की निवडणूक लढवत नाही. म्हणजे हे राष्ट्रीय पक्ष नाही तर प्रादेशिक पक्ष आहेत, हो की नाही? पण नॉर्मली भारतीय जनता पार्टी झालं किंवा काँग्रेस झालं, पूर्ण भारतामध्ये ते निवडणूक लढवतात, हो की नाही? मग याच्यामधून म्हणजे काय, राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष, ओके, अशा दोन काय होतात, गट पडतात. आता पहिल्यांदा राष्ट्रीय पक्ष असं बघूयात. आता राष्ट्रीय पक्ष बघा, राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळण्यासाठी निवडणूक आयोगाने स्पष्ट केलेल्या पुढील निकषांची पूर्तता व्हावी लागते. जर एखादा पक्ष राष्ट्रीय पक्ष म्हणून घोषित व्हायचा असेल तर म्हणजे काय की पुढील निकष त्याला पार करावे लागतात. पहिला आहे बघा, या ठिकाणी बघा, 4 किंवा अधिक राज्यांमध्ये लोकसभा किंवा विधानसभेच्या मागील निवडणुकीत किमान 6% वैध मतं मिळवणे आवश्यक असते. म्हणजेच काय की ज्या काय निवडणुका आता झालेल्या आहेत त्यामध्ये 4 किंवा 4 पेक्षा अधिक राज्यांमध्ये, ओके, 4 किंवा 4 पेक्षा अधिक राज्यांमध्ये लोकसभा किंवा विधानसभेच्या मागील निवडणुकात किमान 6% वैध मतं मिळवणं काय गरजेचं आहे. तसेच मागील निवडणुकीत कोणत्याही राज्यातून अथवा राज्यांमधून किमान 4 सदस्य लोकसभेवर निवडून आले पाहिजे. म्हणजेच काय की आपलं राज्य सोडून दुसऱ्या राज्यांमधून, ओके, त्या ठिकाणी 4 सदस्य लोकसभेवरती निवडून आले पाहिजे, तरच त्या ठिकाणी त्याला काय भेटणार आहे, म्हणजेच काय की राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळणार आहे. किंवा ओके, दुसरी हे आहे बघा, दुसरी अट काय आहे, एकूण लोकसभा मतदारसंघाच्या किमान 2% मतदारसंघांमधून तसेच किमान 3 राज्यांमधून उमेदवार निवडून येणे आवश्यक आहे. म्हणजेच काय की नॉर्मली त्याच्यामध्ये जर बघितलं तर जे काही लोकसभा मतदारसंघ आहेत त्याच्या 2% मतदारसंघातून, ओके, तसेच किमान 3 राज्यांमधून उमेदवार निवडून येणं गरजेचं आहे किंवा आवश्यक आहे. जर असं असेल आणि ही जर कंडिशन जर फुलफिल करत असतील एखादा पक्ष तर त्या ठिकाणी तो राष्ट्रीय पक्ष म्हणून काय केला जातो, संबोधला जातो. ओके, ह्या 2 कंडिशन्स बरोबर लक्षात राहू द्यायच्या, ह्या महत्त्वाच्या आहेत. ओके, नेक्स्ट आहे प्रादेशिक किंवा राज्य पातळीवरील पक्ष, ओके, म्हणून मान्यता मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाने पुढील निकष स्पष्ट केलेले आहेत. मग कोणते कोणते आहेत बघा, लोकसभा किंवा विधानसभेच्या मागील निवडणुकीमध्ये किमान 6% मते मिळवणे आणि किमान 2 सदस्य विधानसभेवर निवडून येणे आवश्यक आहे. ओके, या फॉर्म मध्ये काय म्हणते बघा, जे काय लोकसभा आहे त्या किंवा विधानसभेच्या मागील निवडणुकीमध्ये 6% मतं मिळवणे आणि परत नंतर किमान 2 सदस्य विधानसभेवर निवडून येणे आवश्यक आहे, तरच त्यावेळेस त्या ठिकाणी नाही त्याला प्रादेशिक पक्ष किंवा राज्य पातळीवरील पक्ष म्हणून अशी मान्यता निवडणूक आयोग देतो. परत नंतर दुसरा पॉइंट बघा की विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या किमान 3% जागा, किती, किमान 3% जागा किंवा किमान 3 जागा प्राप्त करणे आवश्यक आहे. म्हणजे काय, त्यांचे 3 आमदार कमीत कमी काय आले पाहिजे, निवडून आले पाहिजे, तरच त्याला राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळते किंवा नॉर्मली स्थानिक पक्ष म्हणून त्या ठिकाणी मान्यता मिळते. ओके, या फॉर्म मध्ये. मग नेक्स्ट बघा, भारतातील काही प्रमुख राजकीय पक्षांची आपण ओळख करून घेऊयात. ओके, आता एक एक पक्ष थोडासा आपण त्या ठिकाणी बघूयात. ओके, चला तर मग राष्ट्रीय पक्ष. आता राष्ट्रीय पक्ष, आता ही यादी जी आहे कधी अपडेट केलेली आहे या ठिकाणी, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया म्हणजे काय नोटिफिकेशन नंबर या ठिकाणी दिलेला आहे आणि डेटेड 13 डिसेंबर 2016 ही यादी काय केली, अपडेट केलेली आहे आणि ही यादी 2016ची आहे. ओके, त्यानंतर पण एखादा पक्ष त्यामध्ये ऍड झाला असेल तर तुम्ही ते नंतर बघून घ्या किंवा तुमच्या ते सिलेबसमध्ये नाहीये तर तुम्ही एक्स्ट्रा नॉलेजसाठी ते तुम्ही नंतर मोबाईलवरती बघू शकता. ओके, चला तर मग पहिला राष्ट्रीय पक्ष आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. बघा, आता 1885 साली, ओके, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. कधी, 1885 साली. ओके, त्याची स्थापना झाली. स्थापनेच्या वेळी काँग्रेस ही सर्वसमावेशक स्वरूपाची राष्ट्रीय स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणारी चळवळ होती. म्हणजेच काय की देशाच्या स्वातंत्र्यासाठी, ओके, काम करणारी एक चळवळ होती. त्यामुळे त्यात विविध विचारसरणीचे गट एकत्र आले होते आणि स्वातंत्र्योत्तर काळात म्हणजे काय ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळालं त्या काळात बघा, स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेस एक सर्वांत प्रभावी पक्ष म्हणून आकारास आला. ओके, बघा, त्यामध्ये धर्मनिरपेक्षता, सर्वांगीण विकास, दुर्बल घटकांसाठी आणि अल्पसंख्याक वर्गासाठी समान हक्क आणि व्यापक समाज कल्याण हे या पक्षाचे, ओके,
बघा सुरुवातीपासूनचे धोरण आहे, म्हणजेच काय की सर्वांना सोबत घेऊन चालणं ओके हे एक मुख्य या पक्षाचं काय धोरण होतं. त्यानुसार या पक्षाने अनेक कार्यक्रमही राबवले, म्हणजेच काय की अनेक धोरणं सुद्धा हे काय जनतेसाठी त्यांनी आखले. ओके, लोकशाही बघा, समाजवाद, परनंतर आंतरराष्ट्रीय शांतता आणि सामाजिक समता यांवर या पक्षाचा काय होता, विश्वास होता. त्यामुळे स्वातंत्र्योत्तर काळामध्ये या पक्षाला ओके जास्त प्रमाणामध्ये काय सरकार स्थापन करण्याची ओके संधी त्या ठिकाणी मिळाली होती. नेक्स्ट आहे भारतीय कम्युनिस्ट पक्ष. बघा, मार्क्सवादी विचारसरणीवर आधारलेल्या या पक्षाची स्थापना 1925 साली झाली. कधी करण्यात आली या ठिकाणी? 1925 साली झाली. आणि भारतातला हा एक जुना पक्ष आहे. ओके, कोणता? भारतीय कम्युनिस्ट पक्ष. बघा, परत नंतर मजूर, कष्टकरी वर्ग व कामगारांच्या हितासाठी हा पक्ष कार्य करतो. म्हणजेच काय की नॉर्मली जर एखाद्या मजुरावर, कष्टकरी वर्गावर किंवा कामगारांवरती काय अत्याचार होत असतील तर हा पक्ष त्यांच्यासाठी धावून जातो. या पक्षाचा बघा भांडवलशाहीला विरोध आहे. या पक्षाचा काय आहे? आता मार्क्सवादी विचारसरणी आहे तर या पक्षाला काय आहे, म्हणजे काय पक्षाचा भांडवलशाहीला त्या ठिकाणी काय आहे, विरोध आहे. परत नंतर नेक्स्ट आहे 1962च्या सुमारास चीन व सोव्हिएत युनियन या दोन्ही साम्यवादी देशांपैकी कोणाचे नेतृत्व स्वीकारायचे. म्हणजेच काय की नॉर्मली बघा 1962ला जे काही युद्ध झालं कोणाचं, चीन आणि सोव्हिएत युनियन म्हणजे रशियाचं. ओके, आता दोन्ही साम्यवादी देशांपैकी, आता कारण चीन आणि सोव्हिएत युनियन पण कसा होता, साम्यवादी विचारसरणीचा होता. त्यामुळे ओके साम्यवादी देशांपैकी कोणाचे नेतृत्व स्वीकारायचे यावरून या पक्षातील नेत्यांमध्ये वैचारिक मतभिन्नता निर्माण झाली व भारतीय कम्युनिस्ट पक्षात फूट पडली व त्यातून भारतीय कम्युनिस्ट पक्ष म्हणजे काय मार्क्सवादी हा पक्ष काय झाला, परत नंतर स्थापन झाला. कोणता? भारतीय कम्युनिस्ट पक्ष किंवा मार्क्सवादी हा पक्ष त्या ठिकाणी काय झाला, स्थापन झाला. ओके, या फॉर्म मध्ये. परत नंतर नेक्स्ट आहे भारतीय जनता पक्ष. ओके, मग बघा भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय स्तरावरील एक महत्वाचा पक्ष आहे. ओके, बघा जो काय भारतीय जनता पक्ष आहे हा राष्ट्रीय स्तरावरती म्हणजे काय एक महत्वाचा पक्ष आहे. सध्या याच पक्षाची काय सत्ता भारतामध्ये आहे. बघा भारतीय जनसंघ हा पक्ष, बघा भारतीय जनसंघ हा पक्ष 1951 मध्ये स्थापन झाला. कधी? 1951 मध्ये स्थापन झाला. आणि 1977 मध्ये स्थापन झालेल्या जनता पक्षात भारतीय जनसंघ विलीन झाला. आणि परंतु जनता पक्षाचे स्वरूप फार काळ टिकले नाही आणि पक्ष फुटला व त्यातील भारतीय जनसंघाने ओके भारतीय जनता पक्ष या नावाने 1980 मध्ये नवा पक्ष काय केला, स्थापन केला. म्हणजेच काय की नॉर्मली जे काय भारतीय जनसंघ होता त्यांनी ओके या ठिकाणी भारतीय जनता पक्ष या नावाने 1980 मध्ये या ठिकाणी नवा पक्ष काय केला, स्थापन केलेला आहे. म्हणजे काय ऍक्च्युअली जे काय भारतीय जनता पक्ष आहे किंवा बीजेपी किंवा भारतीय जनता पार्टी ओके या पक्षाची स्थापना कधीची आहे, 1980 ची आहे. परत नंतर बघा आता हे विचारसरणी काय यामध्ये काय की याची भूमिका काय की प्राचीन भारतीय संस्कृती परंपरा यांचे जतन केले पाहिजे अशी या पक्षाची काय आहे, भूमिका आहे. म्हणजेच काय की अलीकडच्या काळांमध्ये याच्यासाठी त्यांनी खूप काम केलेलं आहे, जसं की राम मंदिर असेल, हे असेल. परत नंतर आर्थिक सुधारणांवर या पक्षांचा भर आहे. म्हणजे काय की नॉर्मली जे काही देशाची आर्थिक सुधारणा आहे यामध्ये काय की याच्यावरती त्यांचा काय आहे, भर दिलेला आहे. ओके, या फॉर्म मध्ये. परत नंतर नेक्स्ट आहे भारतीय कम्युनिस्ट पक्ष किंवा त्याला आपण मार्क्सवादी असं म्हणतो. बघा समाजवाद, धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही यांचा हा पक्ष पुरस्कार करतो. म्हणजेच काय की समाजवाद, परत नंतर धर्मनिरपेक्षता, कोणत्याही धर्माला म्हणजेच काय की एक विशिष्ट स्थान या देशामध्ये नाही. परत नंतर लोकशाही यांचा हा म्हणजे काय की हा पक्ष काय करतो, पुरस्कार करतो. मग साम्राज्यवादास या पक्षाचा विरोध आहे. म्हणजे काय साम्राज्यवाद जे आहे ओके या पक्षाचा याला काय विरोध आहे. कामगार, शेतकरी, शेतमजूर यांच्या हितसंबंधांची जपणूक करणे हे या पक्षाची काय तर धोरणे आहेत. म्हणजे काय जे काय कामगार आहेत, जे काय शेतकरी आहेत, परत नंतर शेतमजूर आहेत ओके म्हणजे काय यांच्या हितसंबंधी ओके जपणूक करणे या पक्षाचं काय या ठिकाणी धोरण आपल्याला पाहायला भेटते. ओके, आता यांची चिन्ह पण बरोबर काय करायचे तुम्हाला लक्षात ठेवायचे. कधी कधी चिन्ह पण देऊ शकतात आणि चिन्ह ओळखा म्हणून येतात, त्यामुळे त्या ठिकाणी बरोबर तुम्हाला लक्षात ते ठेवायचे आहेत या पक्षांची चिन्ह वगैरे. परत नंतर नेक्स्ट आहे बहुजन समाज पक्ष. बघा आता बहुजन समाज पक्ष हा समाजवादी विचारसरणीचा पक्ष आहे. कसा आहे हा, समाजवादी विचारसरणीचा पक्ष आहे. बहुजनांचे हित हे या पक्षाचे उद्दिष्ट असून 1984 साली या पक्षाची स्थापना झाली.
मग आता याच्यामध्ये बघा, दलित असतील, आदिवासी, इतर मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक यांचा समावेश बहुजन या शब्दात होतो. कोणाकोणाचा? जे काय दलित आहेत, परत नंतर आदिवासी आहेत आणि इतर मागासवर्गीय जे काही लोक आहेत किंवा अल्पसंख्या आहेत, ओके, यांचा समावेश बहुजन या शब्दात होतो. बहुजन समाजाला सत्ता मिळवून देणे ह्या पक्षाचे काय उद्दिष्ट आहे. म्हणजेच काय की तळागाळातील माणूस हा सत्तेमध्ये आला पाहिजे. ओके, हे या पक्षाचं काय उद्दिष्ट आहे आणि त्याचं चिन्ह काय या ठिकाणी हत्ती आहे. ओके, परत नंतर नेक्स्ट आहे राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. बघा, काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना 1999 मध्ये झाली. म्हणजे काय की काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना 1999 मध्ये झाली आणि लोकशाही, बघा, लोकशाही, समता, परत नंतर धर्मनिरपेक्षता या मूल्यांवर, म्हणजेच काय की नॉर्मली जे काय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष होता कोणत्या मूल्यांवरती काम करत होता या ठिकाणी? लोकशाही असेल किंवा समता असेल किंवा धर्मनिरपेक्षता. आता जर आपण प्रत्येक पक्षाचं जर उद्दिष्ट बघितलं तर त्याचं उद्दिष्ट जवळपास कसं आहे? सारखेच आहेत. प्रत्येक पक्षाचे उद्दिष्ट कसे आहेत? जवळपास सारखेच आहेत. ओके, या फॉर्म मध्ये बघा, या मूल्यांवर पक्षाचा विश्वास आहे. ओके, या फॉर्म मध्ये मग त्यांचं चिन्ह काय? घड्याळ आहे, जे की महाराष्ट्रामध्ये सध्या चालू आहे. बघा, काँग्रेस पक्षाबरोबर युती करून हा पक्ष 1999 ते 2014 पर्यंत, बघा, 1999 ते 2014 पर्यंत महाराष्ट्रात सत्तेवर होते. ओके, कोणासोबत युती होती यांची? काँग्रेस सोबत युती होती आणि परत नंतर 1999 ते 2014 पर्यंत महाराष्ट्रात सत्तेवरती होता. तसेच बघा, केंद्रामध्येही 2004 ते 2014 इतक्या प्रदीर्घ काळात हा पक्ष काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आघाडीचा एक घटक पक्ष होता. म्हणजेच काय की नॉर्मली एक महत्वाची कामगिरी त्यांनी म्हणजे काय त्या ठिकाणी या पक्षाने बजावलेली आहे. नेक्स्ट आहे तृणमूल काँग्रेस. बघा, मग आता तृणमूल काँग्रेस हा जो पक्ष आहे, ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस या पक्षाची स्थापना 1998 मध्ये झाली होती. ओके, त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवायचं, कोणता पक्ष कधी स्थापन झालाय हे तुम्हाला येऊ शकतंय, त्यामुळे ते बरोबर लक्षात ठेवा. म्हणजे काय त्याची स्थापनेचं वर्ष आणि तो पक्ष. परत नंतर 2016 मध्ये निवडणूक आयोगाने या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता दिली. कधी? 2016 मध्ये. ओके, म्हणजेच काय की निवडणूक आयोगाने या पक्षाला काय राष्ट्रीय पक्ष म्हणून म्हणजे काय की मान्यता दिली आणि लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि दुर्बल घटकांचे संरक्षण या पक्षाचे काय आहे? धोरण आहे. म्हणजेच काय की नॉर्मली जे काय लोकशाही आहे, धर्मनिरपेक्षता, म्हणजे काय बघा, नॉर्मली जे काही मेन मुद्दे जे आहेत, लोकशाही असेल किंवा धर्मनिरपेक्षता, हे प्रत्येक म्हणजे काय की जे काही पक्ष आहेत त्यांच्या वैशिष्ट्यांमध्ये आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. परत नंतर दुर्बल घटकांचे बघा संरक्षण हे या पक्षाचे काय धोरण या ठिकाणी आहे. ओके, या फॉर्ममध्ये जवळजवळ सर्व पक्षांचे उद्दिष्टे कशी आहेत? सारखीच आहेत. ओके, या फॉर्ममध्ये. परत नंतर बघा, आता लोकसभा निवडणूक 2009 ते 2014 मधील राष्ट्रीय पक्षांनी ओके मिळवलेल्या जागा. आता या ठिकाणी जर विचार केला, बघा, या ठिकाणी राजकीय पक्षांचं नाव दिलेले या रखान्यामध्ये आणि त्यांना मिळालेल्या जागा 2009च्या आणि 2014च्या. बघा, या ठिकाणी जर विचार केला तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 2009 ला 206 जागा होत्या आणि नंतर 2014 मध्ये किती मिळाल्या? 44. परत नंतर भारतीय कम्युनिस्ट पक्ष 4 जागा 2009 ला होत्या, तर नंतर किती मिळाल्या? 1च मिळाले. भारतीय जनता पक्ष ओके 2009 ला 116 जागा होत्या, तर 2014 ला किती जागा मिळाल्या? 282 जागा मिळाल्या. परत नंतर भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी म्हणजे काय 2009 मध्ये 16 जागा होत्या, तर 2014 मध्ये डायरेक्टली 9 जागा मिळाल्या. परत नंतर बहुजन समाज पक्ष ओके म्हणजेच काय की 2009 मध्ये 21 जागा होत्या, तर 2014 मध्ये त्यांना एकही सीट मिळाली नाही, काही एकही जागा मिळाली नाही. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओके त्यांना 9 जागा 2009 मध्ये होत्या, तर नंतर त्यांना फक्त या ठिकाणी 6 जागा काय मिळालेल्या आहेत. ओके, या फॉर्म मध्ये. मग बघा, आता या ठिकाणी काही तुम्ही अशा न्यूज काही वाचत असाल बघा, तामिळनाडूत सत्ता बदल किंवा राजकीय बघा दारीने दहशत, परत नंतर महाराष्ट्रात नव्या पक्षाची स्थापना, सत्ता सोडण्यासाठी मुहूर्त कशाला, ओके. परत नंतर कोणते खाते मिळणार, ग्रह का समाज कल्याण, पक्षांतर बंदी कायदा लोकशाही पोषक आहे. ओके, म्हणजे काय अशा खूप साऱ्या न्यूज तुम्ही म्हणजेच काय की कशामध्ये पेपरमध्ये वाचत असाल. किंवा शिरोमणी अकाली दलाला ओके स्पष्ट बहुमत, किंवा बघा PDP व भाजपची युती. परत नंतर हरियाणा बघा जनहित काँग्रेसने आपला म्हणजे काय लक्ष गाठले. ओके, म्हणजे काय अशा पण काय तुम्ही न्यूज ह्या पेपरमध्ये वाचत असाल. तर बघा आता या ठिकाणी
की वर्तमानपत्रात तुम्ही अशा प्रकारच्या बातम्या वाचल्या असतील बघा, यातून अर्थातच आपल्याला भारतीय संघराज्यातील विविध राज्यांमध्ये असणाऱ्या पक्षांबद्दलची बघा पक्षांबद्दल म्हणजे काय बाबत आपल्याला माहिती काय होते समजत असते। मग बघा आता या ठिकाणी हे पक्ष केवळ राज्यापुरतेच मर्यादित का आहेत, कारण की आता राज्यापुरतेच मर्यादित का आहेत, वर त्यांचे आपण म्हणजे काय निकष पण बघितले होते। जे काही निवडणूक आयोग आहे म्हणजेच काय की एखाद्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून म्हणजे काय म्हणजे काय की मान्यता मिळण्यासाठी त्याचे काही निकष आहेत, आणि एखाद्या पक्षाला स्थानिक पक्ष किंवा म्हणजे काय की नॉर्मली राष्ट्रीय पक्ष किंवा स्थानिक पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी काय निकष आहेत हे आपण काय केलेत बघितलेले आहेत। ओके, ते निकषामुळे त्या ठिकाणी त्यांच्यावरती काय असतात मर्यादा असतात। राज्यातील काही नेते राष्ट्रीय पातळीवर दिसतात तर काही राज्यापुरतेच प्रभावी असतात। असे का? कारण की जे काही पक्ष म्हणजे काय नेते आहेत ते काही नेते जे असतात म्हणजेच काय की नॉर्मली विधानसभेवरती निवडणूक लढवतात म्हणून ते राज्यामध्ये काय असतात म्हणजे काय की प्रभावी आपल्याला दिसून येतात, आणि काही नेते जे असतात ते म्हणजे काय संसदेमध्ये किंवा आमदार म्हणजे काय खासदार असतात, त्यामुळे त्या ठिकाणी म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी ते एकदम म्हणजे काय की राष्ट्रीय पातळीवरती काय दिसतात प्रभावी दिसतात। ओके, बघा तुम्हाला पडलेल्या अशा प्रश्नांच्या आधारे आपण भारतातल्या काही प्रादेशिक पक्षांची थोडक्यात ओळख करून घेऊया, आणि भारताच्या चारही दिशांच्या राज्यांमध्ये काही बघा प्रातिनिधिक पक्षांचा आपण येथे विचार करणार आहोत। ओके, बघा मग आता यामध्ये भारताच्या विविध बघा प्रदेशांत विविध भाषा बोलणारे व परंपरा संस्कृती यांच्यातही ओके विविधता असणारे लोक आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात। प्रदेश आणि त्यांची एक स्वातंत्र्य भाषा असे चित्र असलेल्या आपल्याला दिसते। म्हणजे काय की आता नॉर्मली महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर मराठी जास्त बोलली जाते, त्यासाठी मनसे नियमित म्हणजे काय नेहमी काय करते म्हणजे काय कार्यक्रम घेते, मराठी बोला हे करा, म्हणजे काय मराठी माणूस म्हणजेच काय सगळा जगला पाहिजे असं मनसेचं काय असते म्हणणं असते। परत नंतर बघा प्रदेशांच्या भौगोलिक रूपातही विविधता आहे, म्हणजेच काय की नॉर्मली जे काय प्रदेशांचं भौगोलिक रूप आहे त्याच्याही आपल्याला विविधता पाहायला भेटते, त्याच्यामध्ये वेगळेपण पाहायला भेटते। महाराष्ट्रातील विविध भौगोलिक प्रदेशांचा तुम्ही अभ्यास केला आहे। महाराष्ट्रात बघा महाराष्ट्र जसा मध्य प्रदेश किंवा कर्नाटक यांच्यापेक्षा वेगळा आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही भौगोलिक सांस्कृतिक विविधता आपल्याला या ठिकाणी काय दिसते। परत नंतर आपली भाषा बघा आपली भाषा आणि आपला प्रदेश ओके यांच्याविषयीची आत्मीयतेची भावना निर्माण होऊन काही काळानंतर तिच्याबाबत अस्मिता निर्माण होऊ लागते। ओके, लागली की बघा त्यातून प्रादेशिकता निर्माण होते, म्हणजेच काय की तेवढ्या प्रदेशापुरता आपण विचार करायला लागतो, तिथले लोक असतील तिथली भाषा असेल तर असा ज्यावेळेस विचार आपल्या डोक्यामध्ये येतो त्यावेळेस त्या ठिकाणी प्रादेशिकता निर्माण होते। परत नंतर लोक आपल्या प्रदेशाच्या हिताचा व विकासाचा प्राधान्याने विचार करू लागतात, आणि आपली भाषा असेल बघा आपली भाषा, परत नंतर आपले साहित्य, परत नंतर परंपरा, सामाजिक सुधारणांचा इतिहास, शैक्षणिक आणि सांस्कृतिक चळवळी इत्यादींबाबत अभिमान वाटू लागतो व त्यातून भाषिक अस्मिता प्रबळ होऊ लागते। म्हणजेच काय की नॉर्मली जे काय भाषेची अस्मिता आहे किंवा मान आहे किंवा नॉर्मली आत्मसन्मान आहे तो वाढीस लागतो। परत नंतर आपल्या प्रदेशाचा विकास व्हावा बघा आपल्या प्रदेशाचा विकास व्हावा, तेथील साधन सामग्री परत नंतर रोजगाराच्या संधीवर आपला हक्क असावा, या भावनेतून प्रादेशिक अस्मिता आकारास येऊ लागते आणि प्रादेशिक विकास व्हावा अशा एखाद्या पक्षाचं म्हणजेच काय की विचारसरणी असते। ओके, या फॉर्म मध्ये मग अशाच प्रकारच्या भाषिक, प्रादेशिक, सांस्कृतिक व त्यांच्याशी संलग्न अस्मिता संघटित झाल्या की त्यातून प्रादेशिकतेची भावना बळावते आणि त्यातून काही वेळेस स्वातंत्र्य राजकीय पक्ष अस्तित्वात येतात। जसे की महाराष्ट्रामध्ये काम करणारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, म्हणजेच काय की हा जो पक्ष आहे मनसे, तसं तर काही वेळेस विविध दबाव गट परत नंतर चळवळी निर्माण होतात। यातून या सर्वांचा हेतू एकच असतो, तो म्हणजे आपल्या प्रदेशांच्या हितसंबंधांचे जतन करणे। मग आता थोडंसं बघूयात प्रादेशिक पक्ष आता कोणते आहेत कोणते नाही। ओके, या फॉर्म मध्ये मग बघा आता विशिष्ट प्रकारच्या वेगळेपणाचा अभिमान बाळगणारे आणि त्यांचा विकास व्हावा म्हणून सत्तेच्या स्पर्धेत उतरणाऱ्या राजकीय गटांना आपण प्रादेशिक पक्ष असं म्हणतो, त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा। जे काही विशिष्ट प्रदेशाच्या वेगळेपणाचा अभिमान बाळगणारे आणि त्याचा विकास व्हावा म्हणून सत्तेच्या स्पर्धेत उतरणारे जे काही राजकीय गट असतात त्यांना आपण प्रादेशिक पक्ष असं म्हणतो।
परत नंतर बघा नेक्स्ट, आता त्यांचा प्रभाव त्या प्रदेशापुरता मर्यादित असतो. त्यांचा जो काही प्रभाव आहे त्या म्हणजे काय प्रदेशापुरता मर्यादित असतो. तरीही आपल्या प्रदेशात प्रभावी भूमिका घेऊन ते राष्ट्रीय बघा राजकारणावर आपली छाप पाडतात. आणि परत नंतर प्रादेशिक पक्ष ओके बघा प्रादेशिक बघा सदस्यांना काय करतात ते म्हणजे काय प्राधान्य देतात. म्हणजेच काय की निवडणुकांमध्ये तिथले जे काय मूळचे जे काही सदस्य आहेत किंवा रहिवासी सदस्य आहेत त्यांना त्या ठिकाणी प्राधान्य देतात. ओके बघा आपल्या देशाचा विकास करण्यासाठी त्यांना केवळ अधिकारांऐवजी स्वायत्तता आवश्यक वाटते आणि संघ शासनाला सहकार्य करत ओके आपले स्वायत्ततेचे ओके क्षेत्र अबाधित ठेवण्याचा प्रादेशिक पक्ष काय करत असतात प्रयत्न करत असतात. म्हणजेच काय की त्या राज्यामध्ये कोणतं सरकार आहे त्याला संलग्न राहून ओके हे काय करतात काम करतात. परत नंतर तसेच प्रादेशिक समस्या प्रादेशिक पातळीवरच हाताळाव्यात. परत नंतर सत्ता ही त्या प्रदेशातील व्यक्तींच्याच ओके हाती असावी. परत नंतर प्रशासनात आणि व्यवसायांमध्ये त्या प्रदेशाच्या रहिवाशांना बघे अग्रक्रम दिला जावा असा आग्रह प्रादेशिक पक्षांचा असतो. म्हणजेच काय की तसंच महाराष्ट्रामध्ये काम करणारा जो काय मनसे आहे ओके हाच एक म्हणजे काय हा एक प्रकारचा काय पक्ष आहे जो की महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी महाराष्ट्राच्या भाषेसाठी किंवा नॉर्मली मराठी माणसाला काम मिळावं जॉब मिळावा ओके याच्यासाठी नेहमी काय करत असतो म्हणजे काय भाष्य करत असतो किंवा नेहमी झगडत असतो ओके नाही या फॉर्म मध्ये. म्हणून असे जे काय पक्ष असतात त्याला आपण काय म्हणतो प्रादेशिक पक्ष असं म्हणतो. परत नंतर नेक्स्ट आहे भारतातील प्रादेशिक पक्षांचे बदलते स्वरूप. आता म्हणजे काय कोणते कोणते स्वरूप कसे कसे बदलले आहे बघा. स्वातंत्र्योत्तर काळापासून भारतात प्रादेशिक पक्ष अस्तित्वात आहे. म्हणजे काय स्वातंत्र्योत्तर भारतात म्हणजे काय जेव्हापासून भारत देश स्वातंत्र्य झाला तेव्हापासून प्रादेशिक पक्ष या ठिकाणी आपल्याला म्हणजे काय पाहायला मिळतो. परत नंतर परंतु त्यांच्या स्वरूपात आणि भूमिकेत मात्र ओके महत्वाचे बदल झाल्याचे आपल्याला ते काय होते दिसून येते. मग आता पहिलं बघूयात या ठिकाणी पहिलं म्हणजे काय की बदल कोणता झालेला आहे. सुरुवातीच्या काळात प्रादेशिक अस्मितांमधून ओके काही फुटीर चळवळी निर्माण झाल्या आणि स्वातंत्र्य खलिस्तान असेल परत नंतर द्रविड स्थान असेल अशा मागण्यांचा हेतू संघराज्यातून बाहेर पडून स्वतंत्र देश निर्माण करण्याचा होता. परंतु या ठिकाणी पंजाब तमिळनाडू जम्मू आणि काश्मीर या राज्यातील प्रादेशिक पक्षांची उदाहरणे या संदर्भात देता येतील. म्हणजेच काय की काही पक्ष म्हणजेच काही जे काय प्रादेशिक पक्ष आहेत ते वेगळा देश करू पाहत होते ओके या फॉर्म मध्ये. परत नंबर 2चा जो काय बदल आहे तो बघूयात. बघा प्रादेशिक पक्षांच्या भूमिका हळूहळू बदलू लागल्या आणि स्वतंत्र राज्याच्या मागणीऐवजी त्यांना अधिक स्वायत्तता मिळावी म्हणून प्रयत्न सुरू झाले. म्हणजेच काय की नॉर्मली ते ज्या राज्यामध्ये आहेत तिथंच ते सत्ता घेण्याच्या म्हणजे काय की स्पर्धेमध्ये काय झाले उतरलेले दिसतात ओके. परत नंतर नेक्स्ट बघा आता यामध्ये हा बघा खाली आहे का बघा हा प्रादेशिक पक्षांच्या विकासातील दुसरा टप्पा होय. परत नंतर या टप्प्याची सुरुवात साधारणतः 1990 नंतर झाली. कारण की 1990च्या अगोदर म्हणजे काय भारतीय राजकारणामध्ये असेल किंवा नॉर्मली जे काय भारतीय राजकारण होतं ते अस्थिर होतं. त्यामुळे त्या ठिकाणी जे काय प्रादेशिक पक्ष आहेत 1990 नंतर थोडेसे काय झाले उदयाला आले आणि त्यांची सत्ता ओके प्रबळ होण्यास काय झाली सुरुवात झाली. परत नंतर आपल्या प्रदेशाच्या विकासासाठी आपल्या प्रदेशातील रहिवाशांना राज्यात आणि केंद्रात सत्ता मिळावी अशी भूमिका प्रादेशिक पक्ष ओके आता घेऊ लागले. उदाहरणार्थ जसे की शिवसेना असेल परत नंतर तेलुगू देसम असेल ओके या फॉर्म मध्ये. म्हणजेच काय की नॉर्मली जे काय रहिवाशांना प्रादेशिक जे काय रहिवासी आहेत ते राज्यात आणि केंद्रात सत्ता मिळावी म्हणजेच काय की नॉर्मली त्यांना केंद्रातही प्रतिनिधित्व मिळावं ओके या फॉर्म मध्ये. म्हणून ते या ठिकाणी प्रादेशिक काय पक्ष आता ती भूमिका घेऊ लागले ओके. बघा चौथा जो काय मुद्दा आहे या ठिकाणी ईशान्य भारतातील प्रादेशिक पक्षांच्या विकासाचा एक वेगळाच कल आपल्याला दिसतो. जे काय म्हणजे काय ईशान्य भारतातील जे काय राज्य आहेत ओके जे काय मणिपूर असतील किंवा नॉर्मली म्हणजेच काय की अरुणाचल प्रदेश असतील म्हणजे काय हे जे राज्य आहेत यांच्या प्रदेश म्हणजे काय प्रादेशिक पक्ष जे त्यांचा वेगळा कल आहे. परत नंतर या प्रदेशांमधील राजकीय पक्षांनी बघा फुटीरतेच्या मागण्या सोडून दिल्या व त्यांनी स्वायत्ततेची मागणी करण्यास सुरुवात केली. म्हणजेच काय की नॉर्मली फुटीरतेची म्हणजेच काय की नॉर्मली वेगळा देश मागण्याची म्हणजे काय की नॉर्मली त्या ठिकाणी मागणी सोडून दिली आणि स्वायत्तता म्हणजे काय त्या ठिकाणी राज्य स्थापन करण्याची मागणी त्यांनी केली. परत नंतर ईशान्य भारतातील सर्व प्रादेशिक पक्ष टप्प्याटप्प्याने मुख्य राष्ट्रीय प्रवाहात येत आहेत. म्हणजेच काय की नॉर्मल ते राष्ट्रीय हितासाठी काम करत आहेत ओके या फॉर्म मध्ये. थोडक्यात सांगायचे झाल्यास भारतातील प्रादेशिक पक्षांचा प्रवास फुटीरता
स्वायत्तता आणि मुख्य राष्ट्रीय प्रवाहात ओके सामील होणे अशा टप्प्यांमधून झाला आहे. म्हणजे काय, पहिल्यांदा फुटीरतावादी त्यांची विचारसरणी होती, वेगळा देश तयार करणं, परत नंतर स्वायत्तता म्हणजेच काय त्या ठिकाणी स्वतःचं शासन, आणि सध्या आता मुख्य राष्ट्रीय प्रवाहात म्हणजेच काय की देशाच्या हिताचे ते काय करतात, काम करतायत, अशा टप्प्यांमधून झाला आहे. तसेच राष्ट्रीय राजकारणातही त्यांचा प्रभाव वाढला असून आघाडीचे शासन हा याचा एक परिणाम आपल्याला दिसून येतो ओके या फॉर्ममध्ये. परत नंतर बघा, भारतात अनेक प्रादेशिक पक्ष आहेत. भारतात अनेक प्रादेशिक पक्ष आहेत. सर्व पक्षांची माहिती येथे घेणे शक्य नाही, म्हणून आपण भारताच्या पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर अशा क्षेत्रांतील काही प्रातिनिधिक पक्षांची ओळख करून घेणार आहोत ओके. त्यामध्ये पहिला आहे त्या ठिकाणी शिवसेना. आता काही प्रमुख प्रादेशिक पक्ष आणि पुढील प्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. पहिला आहे शिवसेना. आता त्याची उद्दिष्ट काय आहेत का नाही थोडंसं आपण या ठिकाणी समजावून घेऊयात. त्याचं चिन्ह काय आहे, या ठिकाणी बाण आहे बघा, धनुष्यबाण. महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. 1966 मध्ये त्याची स्थापना करण्यात आली. याची उद्दिष्टे काय आहेत, मराठी माणसांच्या हक्कांची जपणूक, परत नंतर मराठी भाषेचे संवर्धन झाले पाहिजे आणि परप्रांतीयांना महाराष्ट्रामध्ये विरोध झाला पाहिजे ओके. म्हणजे काय अशी त्यांची काय आहे, याची काय विचारसरणी आहे. 1995 मध्ये भारतीय जनता पक्षाशी युती करून ओके शिवसेना हा पक्ष सर्वप्रथम महाराष्ट्रात सत्तेवरती आला आणि 2014च्या निवडणुकानंतर महाराष्ट्रात भाजपासोबत सत्तेमध्ये काय झाला, सहभागी झाला ओके या फॉर्ममध्ये. परत नंतर नेक्स्ट दुसरा पक्ष आहे ओके शिरोमणी अकाली दल ओके. बघा आता शिरोमणी अकाली दलाचे चिन्ह या प्रकारे आहे. परत नंतर हा पक्ष कुठला आहे, पंजाब मधील महत्वाचा प्रादेशिक पक्ष आहे. त्याची स्थापना 1920 मध्ये झाली. परत नंतर बघा, धार्मिक व प्रादेशिक अस्मिता जोपासण्यास ओके याचं प्राधान्य होतं. परत नंतर आणि पंजाब मध्ये अनेक वर्ष सत्तेवरती असलेला हा पक्ष आहे कोणता, शिरोमणी अकाली दल ओके या फॉर्म मध्ये. परत नंबर 3चं बघा, जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स. मग बघा, काश्मीर मधील ओके प्रमुख प्रादेशिक पक्ष आहे आणि 1932 मध्ये याची स्थापना झाली. आणि परत नंतर काश्मीरी जनतेच्या हितसंबंधांचा पाठपुरावा स्वायत्तता जोपासण्यासाठी प्रयत्नशील मध्ये काय की राहिला होता हा पक्ष ओके या फॉर्म मध्ये. म्हणजे काय, जम्मू काश्मीर मध्ये काम करत होता. म्हणजे काय म्हणजे काय, काश्मीरी जनता आहे त्यांच्या हितसंबंधाचा पाठपुरावा करणं ओके आणि त्यांना चांगलं सुशासन देणं किंवा चांगल्या सुखसुविधा देणं ओके. म्हणजेच काय की याच्यासाठी हा पक्ष काय काम करत होता ओके या फॉर्म मध्ये. नेक्स्ट आहे बघा, आसाम गण परिषद ओके. बघा आता सरकार बरोबरील वाटाघाटीतून 1985 मध्ये आसाम करार ओके 1985 साली काय झाला, स्थापन झाला. आणि परत नंतर आता या ठिकाणी म्हणजेच काय की नॉर्मली आता याचे मुख्य उद्दिष्ट काय, निर्वासितांचे प्रश्न सोडवणे, आसाम मध्ये सांस्कृतिक, भाषिक आणि सामाजिक वेगळेपण जपणे, आर्थिक विकासाला काय करणे, विकासासाठी प्रयत्न करणे हे याचे उद्दिष्ट होते. आणि परत नंतर गेली अनेक वर्षे आसाममध्ये सत्ताधारी पक्ष म्हणून काय करत आहे, काम करत आहे ओके आसाम गण परिषद ओके या फॉर्म मध्ये. नेक्स्ट आहे बघा, द्रविड मुन्नेत्र कळघम ओके. आता हा जो पक्ष आहे, आता हा पक्ष कुठे पाहायला भेटतो आपल्याला बघा, 1920 मध्ये जस्टिस पार्टी या ब्राह्मणोत्तर ओके चळवळीने चळवळीचे रूपांतर द्रविड मुन्नेत्र कळघम या राष्ट्रीय पक्षात झाले. आणि या ठिकाणी 1944 मध्ये जस्टिस पार्टी द्रविड कळघम म्हणून ओळखली जाऊ लागली. म्हणजेच काय की 1944 मध्ये या ठिकाणी 1949 मध्ये यातून एक गट बाहेर पडला व त्या गटाने द्रविड मुन्नेत्र कळघम पक्ष स्थापन केला. बघा त्यातूनही बाहेर पडलेल्या एका गटाने ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम या पक्षाची ओके 1972 मध्ये त्या ठिकाणी काय केली, स्थापना केली. म्हणजे काय, पक्षामधून पक्ष असे पक्ष काय तयार होत राहिले. परत नंतर बघा, आता यांचं मेन उद्दिष्ट काय, तमिळ अस्मिता जोपासण्याचे प्रयत्न करतात. म्हणजे काय की नॉर्मली हा जो पक्ष आहे तमिळची जी काय अस्मिता आहे ती जोपासण्याचा प्रयत्न. परत नंतर केंद्राच्या आघाडीतही काही काळ म्हणजे काय हा सहभागी होता. आणि परत नंतर सर्व स्तरांवरील ओके मतदारांचा पक्षाला पाठिंबा आणि सत्तेत दीर्घकाळ राहिल्याने अनेक उपाययोजना काय केल्या त्यांनी राबवलेल्या आहेत ओके या फॉर्म मध्ये. परत नंतर नेक्स्ट बघा, आता भारतात प्रत्येक राज्यात अनेक प्रादेशिक पक्ष आहेत आणि त्यांनी त्या राज्यात राजकारणावर प्रभाव टाकलेला आहे. बघा त्याचे एक उदाहरण म्हणून ओके महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्षांची 2 निवडणुकांच्या संदर्भातील ओके कामगिरी खालील तक्त्यामध्ये दिली आहे. थोडंसं आपण काय करूयात ते अभ्यासूयात ओके. मग बघा आता या ठिकाणी
आता पक्षाचे नाव त्यांनी जिंकलेल्या जागा 2009 मध्ये आणि 2014 मध्ये शिवसेना. आता शिवसेना 2009 मध्ये किती होती 44, तर 2014 मध्ये किती आल्या 63. महाराष्ट्र नवनिर्माण सेना 2009 मध्ये 13 जागा होत्या, तर नंतर किती आल्या फक्त 1. परत नंतर शेतकरी कामगार पक्ष ओके, त्याला काय किती 4 जागा होत्या, त्या 2014 मध्ये 3च आल्या. भारिप बहुजन महासंघ त्याला 2009 मध्ये 1 जागा होती, तर म्हणजेच काय की 2014 मध्ये पण 1च जागा आली. भारतीय रिपब्लिकन पक्ष ओके, म्हणजेच काय की 2009 मध्ये एकही जागा नव्हती, 2014 मध्ये एकही जागा आली नाही. समाजवादी पक्ष ओके, त्याला 2009 मध्ये 4 जागा होत्या, तर 2014 मध्ये 1च जागा आली. बहुजन आघाडी पक्ष बहुजन विकास आघाडी ओके, 2009 मध्ये 2 जागा होत्या, तर 2014 मध्ये फक्त 3 जागा आल्या. परत नंतर राष्ट्रीय समाज पक्ष 2009 मध्ये 1 जागा होती, तर 2014 मध्ये सुद्धा 1 जागा आली. ऑल इंडिया बघा या ठिकाणी ऑल इंडिया मजलिस ई बघा इथे इथेदुल्ला मुस्लिम बघा मुसलमीन ओके, म्हणजे काय आता या ठिकाणी स्टार केले, म्हणजे त्यावेळेस 2009 मध्ये अस्तित्वात नव्हता, पण ज्यावेळेस 2014 मध्ये अस्तित्वात आला त्यावेळेस त्याच्या 2 जागा आल्या. आणि परत नंतर जनसुराज्य शक्ती ओके, 2009 मध्ये 2 जागा होत्या, तर 2014 मध्ये एकही जागा आली नाही. आणि लोकसंग्राम 2009 मध्ये 1 जागा होती, तर 2014 मध्ये एकही जागा नाही. आणि स्वाभिमानी पक्ष 2009 मध्ये 1 जागा होती, तर 2014 मध्ये त्यांना एकही जागा त्या ठिकाणी मिळालेली नाही. ओके, या फॉर्म मध्ये आलं लक्षात. चला नेक्स्ट बघा आता. मग आता या ठिकाणी या पाठात आपण भारतीय राष्ट्रीय आणि बघा भारतातील राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षावरील ओके राजकीय पक्षांचा आढावा घेतला. आता पुढील पाठात राजकीय चळवळींचे आपल्या जीवनातील महत्त्व थोडंसं आपण समजावून घेणार आहोत. तर समोरचा जो काही चॅप्टर आहे तो कोणता आहे या ठिकाणी, म्हणजेच काय की सामाजिक व राजकीय चळवळी हा चॅप्टर आहे. हा चॅप्टर आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघणार आहोत. ओके, भेटूयात मग नेक्स्ट लेक्चर मध्ये. चला, थँक्यू सो मच.